आपल्या देशात 78 वर्ष झाल्याच्या नंतर आपल्याला दिसून येतो. मला वाटतो या गुलामगिरीचा वारसा अद्यापही चालूच आहे का? आपण स्वातंत्र्य जरूर झालो, आपल्या 78 वर्षात जे देशानं प्रगती केली, ज्या देशाने आपल्याला गुलाम केला ते सुद्धा देश महासत्ता होऊ शकले नाही. पण आपला देश महासत्तेच्या दिशेने आहे. कदाचित जर आपला गुलाम जर झाला नसता देश, तर विचार करू शकतो आपण 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी. 78 वर्षात जर आपण या पोझिशनला पोहोचलो तर आपला स्पीड किती असेल? 150 वर्ष जर आपण गुलामगिरीत नसतो तर आपण कुठं राहिलो असतो? कदाचित होऊ शकते मंगळावर आता व्यान पाठवलं, आपण घरही बांधून आलो असतो. म्हणजे या गोष्टीची कल्पना करू शकत नाही. एवढा झपाट्यानं काळ बदलत आहे, विचार सुद्धा करू शकत नाही. आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला वाटत होतो, आमचे आई वडील पण सांगत होते का त्या रेडूत माणसं बसले आहे लहान लहान. म्हणजे कुठं बोलला, कुठं ऐकू येते, कुठं काय, म्हणजे एवढं आज आपण एवढे प्रगतशील झालो. एक एक दिवस मोलाचा आहे. तो दिवस कसा मोलाचा ठरवायचा हे प्रत्येकाची आपापली जबाबदारी असतो. आज आपण त्यांना सर्वांना ज्या गोष्टीकडे नाही त्या गोष्टीकडे लक्ष देतो, पण खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पूर्वीचा काळ फार कठीण होता, आजचा काळ फार सोपा झालेला आहे. ज्या कुठल्या दिशेनं तुम्हाला जायचं असलं त्या दिशेत स्पष्ट तुमच्या समोर चित्र येतो का कुठं संकट आहे, कुठं धोके आहे, किती फायदा आहे, किती तोटा आहे, त्या समोर तुमच्या चित्र येतो. पण त्या चित्रानुसार जर माणूस वागला ना त्या माणसाला कोणीच यशस्वी होण्यापासून वाचू शकत नाही. तो माणूस यशस्वी होतो. आता यशस्वी म्हणजे अनेक प्रकारचं यश आपापल्यावर अवलंबून असतो. आता कोणाला कॅरियर बनवायचं असतो, कोणाला राजकारणात कॅरियर बनवायचं असतो, कोणाला शैक्षणिक क्षेत्रात कॅरियर बनवायचं असतो. या सर्व गोष्टी करण्यासाठी तुमच्या समोर पहिले चित्र निर्माण होत असतो. त्या चित्रात मला व्हायचं आहे, मला करायचं आहे म्हटल्यानं चालत नाही. तुमची श्रद्धा, तुमची निष्ठा तेवढ्याच ताकद असली पाहिजे. नुसती निष्ठा असून चालणार नाही, तर तुमचं कार्य असायला पाहिजे. ते कार्य करण्याची श्रद्धा तुमची जर असली आणि प्रामाणिकपणा जर तुमचा असला तर तुम्हाला कोणीही तिथं अडवू शकत नाही. हे जर नक्की लक्षात ठेवलं तर कुठल्याच माणसाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता मी काल आपली गट ग्रामपंचायत गटावर वाचलं थोडस. मी कधी कॉमेंट करत नसतो, पाहतो कोणाची बुद्धी किती आहे, कोण कुठपर्यंत जाऊ शकते, कोण काय करू शकते. चांगली गोष्ट आहे. वाचनालयाचा विषय वाटला, आनंद वाटला. सरांनी पण स्वतःहून मान्य केलं की मी 10,000 रुपये देतो. असे बरेचसे लोक आहेत का वर्गणी देण्यास तयार आहे. मी तुम्हाला या मंचावरून आश्वासन देतो, गेल्या 7 दिवसाच्या अंदर वाचनालयाची व्यवस्था दुर्गवड्यामध्ये होऊन जाईल. पण ज्या ताकदनं कॉमेंट केली तुम्ही, त्या कॉमेंटनं, त्या ताकदनं तिथं समोर येण्याची तुमच्या ती श्रद्धा असायला पाहिजे. नुसती कॉमेंट करून चालत नाही, तर समाजाच्या प्रती झटता आला पाहिजे. 2 शब्द कोणालाही लिहिता येत असतो. त्या शब्द आपला सिद्ध करून दाखवण्याची ताकद आपल्यात असावं, तेव्हा अशा गोष्टीची कॉमेंट करत राहा. चांगल्या गोष्टी, कुठल्या कुठल्या गोष्टीची उणीव असली तर ते गोष्ट सांगणे गरजेचं आहे. कारण करणाऱ्या माणसाला प्रत्येक गोष्ट समजत असते असं नसते. प्रत्येक माणूस आपापल्या क्षेत्रात माहेर असतो. एकच माणूस सर्व क्षेत्रात माहेर राहू शकत नसतो. म्हणून कुठं उणीवा, कुठं कमजोरी, कुठं काय
या गोष्टीची जर खरोखर जाणीव करून दिली, पण त्या नम्रतेच्या शब्दात जाणीव करून द्यायला हवी का जेणेकरून करत्या माणसाचा इगो जागृत व्हायला नको. आणि जर समाजसेवा करायची असेल ना कोणाला, तर आपापला इगो आपल्या घरी जर ठेवला तर नक्कीच चांगल्या पद्धतीनं समाजसेवा निर्माण होऊ शकतो आणि त्या माध्यमातून देशाची सेवा होऊ शकतो. देश सेवा करण्यासाठी कुठं गावाच्या बाहेर जावं लागत नसतो. प्रत्येकाला आपलं कुटुंब आहे, आपलं घर आहे, ते सांभाळून थोडस समाजाच्या प्रति प्रेम असणे, पॉलिसी न वापरता अंतःकरणात खरोखर अंतःकरणात प्रेम असणे हे गरजेचं आहे. नाही तर मग पुढे इलेक्शन आहे, पॉलिसी वापरा, समोर समोर जा, मागा मागा जा, हा धंदा न करता समाजाच्या प्रति आदरता, समाजाच्या प्रति प्रेम, जिव्हाळा आणि प्रत्येक माणसाला देणं असतो या समाजाला. माझं घर, माझं वावर आणि प्रवीण पाटील म्हणत असते माय बाय बायकोची साडी, आणि काय म्हणते माई साई काय असं काहीतरी म्हणत असते. आपलीच बायको आपलीच माडी, बायकोची साडी. आता हे तर सर्वच करत असते, पण हे करूनही समाजाच्या प्रति प्रेम असतो. आणि कसं कुठल्याही माणसावर कधी आक्षेप घ्यायच्या अगोदर त्याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. आपल्याला समजत नसेल तर हुशार माणसाकडून समजून घेतलं पाहिजे बोलायच्या आधी. आपलं काय चुकलं, समोरच्याचं काय चुकलं, अशा बऱ्याचशा घटना आहे का बोलायला जर वेळ झाला तर बोलायला लागलो तर भरपूर वेळ होईल आणि तुमचा वेळ वाया जाईल. तुमचाही वेळ वाया गेला पाहिजे नाही. आणि निसर्गाने फार गरमी दिली आहे बराचसा वेळ, कारण बरेचसे लोक तिथं आले नाही, बोलणारे पण दिसत नाही, पण प्रामाणिकपणे आपले जे मंच आहे, समोर बसलेले लोक आहे, यांना पण त्रास होऊ नये म्हणून मी माझं थोडसा आटोपतो घेतो. आणि या देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले, आपलं घरदार सोडून रस्त्यावर आले, हसत हसत फासावर गेले, त्याच्या मागचं स्वातंत्र्याच्या मागचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मोठा इतिहास आहे केंद्राव. ज्या माणसानं स्वातंत्र्यासाठी 6 महिने जेल भोगलेला आहे, त्या माणसाची मोठी कामगिरी हे आहे का आपल्या भारत देशात गावोगावी जाऊन जनता जागृत केली आहे. तेव्हा ह्या देशाचा जो चले जाव आंदोलन हे सक्सेस झालेलं होतं. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज असे हे थोर संत, नाही तर आजकाल भगवान घालून सर्व संत होतात. स्वतःच्या मोठ्या मोठ्या आडी फाटी गाड्याचं नाव नाही येत आपल्याला, अशा गाड्या लाखो रुपये, करोडो रुपये असं धोटान पण चाललेलं आहे. म्हणून आपल्याला जागृत राहणे, आज युवा पिढीला जागृत राहणे फार गरजेची गोष्ट आहे. आणि नाना पाटेकर मध्ये चंद नेताओं की गुलामगिरी कर रहे, असंही झालं नाही पाहिजे. कारण आपल्या युवात ते सामर्थ्य असायला पाहिजे. लोक नेता जर आपल्या गावात आला तर त्याला प्रश्न विचारण्याची ताकद असली पाहिजे, तो कुठल्याही पक्षाचा असो. पक्ष हा म्हणजे धर्म नाही, आणि पक्ष हा जर धर्म म्हणत असेल तर भारत देश गुलामगिरीत जाण्यासाठी काही वेळ लागणार नाही. पक्ष पक्षाचं काम करतो, पण आपण जागृत राहून प्रत्येक येणाऱ्या नेत्याला प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य आपल्या युवा मंचात, युवा तरुणातच आले पाहिजे. का बाबांनो 5 वर्ष तुम्ही काय केलं, येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही काय करणार आहे, कास्तकाराच्या प्रति काय करणार आहे, युवाच्या प्रति काय करणार आहे, का 1500 रुपये वाटणार आहे, का फुकट कंट्रोल वाटणार आहे, विचारलं पाहिजे. आणि हे एक भूमिका असायला पाहिजे का 1500 रुपये आपण घेतल्याच्या नंतर देश कुठे जाणार आहे, फुकट अनाज खाल्ल्याने देश कुठे जाणार आहे, हेही प्रत्येक नागरिकाच्या मनात विचार यायला पाहिजे कुठतरी थोडसा. कारण हे आपलं जीवन आपल्याला वाटून राहिले. देशाची प्रगती करणं कोणत्या दिशेनं, शैक्षणिक क्षेत्राचा विचार केला पाहिजे, आरोग्याचा विचार केला पाहिजे. माहिती एक धोरण आहे का, शिक्षणावर आणि आरोग्यावर बस 2च गोष्टीवर खर्च करा, गव्हर्नमेंटनं फुकटात द्या. बाकी ते सर्व धोटानं आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी धंदा केला जात असते. आणि याच्यासाठी आपल्याला जागृत होणं, युवा लोकांना जागृत होणं गरजेचं आहे. तर भरपूर काही होऊन राहिलो, जास्त बोलून राहिलो वाटतं मी, म्हणून मी आता तुम्हाला त्रास देत नाही. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.